नमस्कार, मी रुद्र अरुण बाभुळगावकर, इयत्ता 8वी, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे. मोरया शिक्षण संस्था आयोजित राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेसाठी मी काव्य अभिवाचन हा प्रकार निवडला आहे. आपल्या वडिलांना जेवणाचा डबा वेळेत मिळावा म्हणून तळमळीने लगबगीने डबा घेऊन जाणाऱ्या मुलीच्या भावविश्वाचे वर्णन करणारी कविता. झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय. कवी दत्ता हलसगीकर. मे महिन्याची दुपार, रणरणत ऊन, झगमगता सूर्य आभाळामधून. जाई फुलासारखी नाजूक पोर, जाई फुलासारखी नाजूक पोर. घेऊन निघाली बापाला भाकर, घेऊन निघाली बापाला भाकर. गिरणीचा भोंगा आत्ता होईल, दमलेला बाप फाटकात येईल. उशीर झाला, अहो उशीर झाला म्हणून रागवेल काय. झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय. घरचे सगळे, अहो घरचे सगळे तिनेच केले. आजारी आईला औषध दिले. धाकट्या भावाची घेतली शिकवणी आणि पाठच्या बहिणीची घातली वेणी. धाकट्या भावाची घेतली शिकवणी आणि पाठच्या बहिणीची घातली वेणी. येईल तसा, अहो येईल तसा शिजवला भात. तळपलेल्या तव्याने पोळले हात. तरी पण बरं का, तरी पण डोळ्यात पाणी नाही. आईचीच आस्तीच झाली होती आई. डोळे भरून पाहत होती माय, डोळे भरून पाहत होती माय. झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय. माथ्यावर येऊन पाया खाली येऊन, माथ्यावर येऊन पाया खाली येऊन. परिस्थितीचं मनात ऊन. निखाऱ्यात तापलेल्या धरणी माय, निखाऱ्यात तापलेल्या धरणी माय. पोरीचं पाऊल कमळाचं हाय, अगं पोरीचं पाऊल कमळाचं हाय. तिच्या पायाखाली चंदन हो. माथ्यावरच्या सूर्या, माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो. अरे अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा, अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा. घड्याळा, अरे घड्याळा थोडेसे थोडेसे मागे राहा. बापासाठी, अरे बापासाठी लेक ओढीने जाय. झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय. धन्यवाद.